गुड मॉर्निंग गाईज. तर सर्वांना क्रांतिकारी जय भीम. तर तुम्हाला कळलंच असेल की मी आज कुठे आहे. तर मी आज आले होते भीमा कोरेगावला. तर मस्त आज मी शौर्य दिनानिमित्त भीमा कोरेगावला आले होते. सर्वांना शौर्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज मस्त मी माझ्या फॅमिलीसोबत भीमा कोरेगावला आले होते आणि बघू शकता मी फायनली ते पोहोचले सुद्धा होते आणि एकदम छान होती, एकदम छान भीमा कोरेगावचं हे कार्यक्रम झाला आणि दरवेळेसही खूप छान होतो आणि ह्यावेळेसही खूप छान झाला. तर मी मस्त 12 वाजले होते आणि त्याच वेळेस सलामी पण होती, त्यावेळेस मी पोहोचले होते. कारण मागच्या वेळेस तर मी खूप लवकर गेले होते, सो ह्यावेळेस मला लेट झालं होतं. तर मी गेले होते आणि ते सगळे लाईनमध्ये चालत होते पुढे पुढे, कारण की खूप लोकं होती आणि सगळ्यांना तिथे जाऊन सलामी द्यायची होती आणि तुम्हाला सुद्धा विजयस्तंभ दिसतच असेल. त्यानंतर मग मी इथं पोहोचले आणि एकदम गर्दी होती म्हणून मला मागेच थांबावं लागलं आणि त्यानंतर मग मस्त इथं 12 वाजताची सलामी वगैरे झाली आणि त्यानंतर मस्त सलामी वगैरे देऊन झाल्यानंतर लोकं पुढे चालत होती आणि आम्ही सुद्धा चालत होतो. तर गाईज तुम्हाला सुद्धा 208व्या शौर्य दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा आणि तुम्ही सुद्धा नक्की शौर्य दिनासाठी येत जा. आणि आम्हाला तर खूप असं एकदम असं छान वाटतं, कारण की आमची नवीन वर्षाची सुरुवात इथून होते आणि त्याच गोष्टीचं आम्हाला एवढं प्राऊड ऑफ होतं ना, खरंच खूप छान होतं. आणि त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता एवढी सगळी भीमसैनिक इथे आलेली होती आणि दरवेळेसही एवढीच येतात, पण ह्या वेळेस मला असं वाटतं की खूप जास्त आलेले होते. तर तुम्ही सुद्धा बघू शकता इथे एकदम छान मस्त असं स्तंभ सजवलेला होता. दरवेळेस पण असतो आणि ह्यावेळेस पण एकदम छान होता आणि पब्लिक तर एवढी होती की असं बघायला सुद्धा डोळे फिरत होते. तर गाईज भेटूया नेक्स्ट